नमस्कार मैत्रिणींनो, नवीन वर्षातला पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत जवळ येत आहे. पण यंदा संक्रांत 14 की 15 जानेवारीला? शुभ मुहूर्त काय आणि संक्रांतीचे वाहन काय, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर तारीख आणि शुभ मुहूर्त. तर यावर्षी 2026मध्ये मकर संक्रांत बुधवारी 14 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाईल आणि सूर्य मकर राशीमध्ये 3:13 दुपारी प्रवेश करणार आहे. पुण्यकाळ मुहूर्त हा सकाळी 8:45 ते संध्याकाळी 6:18 राहील आणि महापुण्यकाळ दुपारी 3:13 ते संध्याकाळी 5:04 राहील. हा वेळ दानधर्मासाठी सर्वोत्तम आहे. संक्रांतीची वैशिष्ट्ये. यावर्षी संक्रांतीचे नाव आहे नंदा आणि वाहन असणार आहे घोडा म्हणजेच अश्व आणि संक्रांतीचे उपवाहन असणार आहे सिंह. तर संक्रांती पिवळ्या रंगाचे पितांबर नेसून आलेले आहे. तर आपल्याला माहितीच आहे, बऱ्याच ठिकाणी आपण पाळतो की संक्रांत ज्या रंगाचे वस्त्र नेसून येते त्या रंगाचे कपडे आपण परिधान करत नाही. शक्यतो काळ्या रंगाचे कपडे घालण्याची परंपरा आपल्याकडे महाराष्ट्रात पाळली जाते. आणि पुढे बघाल तर संक्रांतीच्या हातात शस्त्र म्हणून गदा आहे, तर लेपन कस्तुरी आहे. विशेष योग सांगायचा तर यावर्षी संक्रांतीच्या दिवशी षटतिला एकादशी देखील आहे, त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानला जात आहे. तर याचं धार्मिक किंवा वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्यायचं म्हणलं तर यावेळी उत्तरायण चालू होते, म्हणजेच या दिवसापासून सूर्य उत्तर गोलार्धात प्रवेश सुरू करतो, ज्यामुळे दिवस मोठे आणि रात्र लहान होऊ लागतात. आरोग्याच्या दृष्टीने थंडीच्या दिवसात उष्णता मिळावी म्हणून तीळ आणि गुळाचे सेवन केले जाते. तसेच नातेसंबंध चांगले टिकून राहण्यासाठी, नात्यातला गोडवा टिकून राहण्यासाठी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणत जुने हेवेदावे विसरून नाते जोडण्याचा हा सण आहे. आता आपण बघूया संक्रांतीचे 3 दिवस, म्हणजेच आदला दिवस जो पण भोगी ती आले आहे 13 जानेवारीला. या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून स्नान करतात आणि बाजरीची भाकरी व लेकरवाळी भाजी म्हणजेच मिश्र भाजी खातात, ज्यामध्ये गाजर, पावटा, वांगे याचा समावेश असतो. तसेच संक्रांत आली आहे 14 जानेवारीला. संक्रांतीचा तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत आली आहे 15 जानेवारीला, ज्या दिवशी देवीने सूर्याचा वध केला म्हणून हा दिवस साजरा केला जातो. तर मैत्रिणींनो, ही होती मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. थँक्यू.